दहिसर आणि उमळमान संघ फलंदाजी करतोय. दहिसर संघ शत्रशन पहिला पुढचा चेंडू सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी. स्पोर्ट्स फॅमिली नाही लगेच घेऊन जायचे पैसे आहेत आपल्याकडे. रत्नेश 50,000 देऊन गेलेत ते. गोलंदाज आहे मिलिंद पाटील. त्यावेळी चेंडूला ऑन साईडला कट करतोय. चेंडू मिड विकेटकडे येतोय. एकच धाव मिळते. कभी हा कभी ना. त्या दरम्यान चेंडू थोडासा काम चुकार फेकी ज्याला म्हटलं तर थोडंसं खराब फेकी करतोय. ज्याला काम चुकार फेकी असं म्हटलं जातं. पाणी आलेलं आहे म्हणजे अच्छा जयदॉर स्पोर्ट्स ऑर्गनाइज यावेळी चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र चेंडू हवेत जास्त वेळ राहिलाय. झेल सुटला जातोय. कभी हा कभी ना. त्या दरम्यान बाद होते फलंदाज मनोज भगवान पाटील. एक ही रन मिलेगा. पतंग अरे बाळांनो पतंग आहे. पतंगावरती बंदी आणण्याचा प्रयत्न चाललाय. मी काल एक सूचना दिली गेली. काल एक विषय मांडला गेला कॉमेंट्रीमध्ये की जगातले 4 देश सध्या सोशल मीडिया लहान मुलांपासून लांब ठेवत आहेत. कालच न्यूज आली महाराष्ट्र गव्हर्नमेंट 14 वर्षावरील मुलांना 14 वर्षावर खाली मुलांना मोबाईलच्यावरची बंदी आणली जाते. कारण फिजिकली मेंटली मुलं फार फ्रस्ट्रेट झालेत. परवानगी लागणार सगळीकडे आता. आणि खरी गोष्ट आहे जगाला जर या यंग जनरेशनला जर चांगला तुम्हाला हेल्थी ठेवायचं असेल तर मोबाईलपासून लांब ठेवावं लागेल. नवीन फलंदाज नागेश पाटील. गोलंदाज आहे मिलिंद पाटील. 4 ओव्हर ना सामना 4 षटकांचा आहे. मिलिंद उजव्या हाताने मारा करतो मुंबईकडनं. थोडासा फुलटॉस घेतो. चेंडूला एक पॅड पुढे एक पाऊल पुढे टाकून थोडा पॅडल पद्धतीने खेळतोय. एकच धाव मिळते. चेंडू फेकी येतोय. चेंडू थोडासा खराब फेकी येतोय. मात्र एका धावेत समाधान लागते. आणि त्या दरम्यान धावसंख्या पुढे सरकते ती 12. एक गडी बाद 12. उमळमान संघाचं नाव काय? उमळमान संघाचं नाव उमळमान हे गावाचं नाव आहे. संघाचं नाव काय ते तर माहिती आहे. तुम्ही आग्री जात हे मला माहिती आहे. नावच नाही असं बोला ना. हां ते आग्रे आहेत ते मला माहिती आहे. वाईट अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 13. पुढचा चेंडू कट होतोय कव्हरमध्ये. धावसंख्या पुढे सरकते ती 14. नावाला खूप महत्व आहे असं म्हटलं तर शेक्सपियर म्हणतात की नावामध्ये काय आहे. विश्वविख्यात लेखक शेक्सपियर म्हणतात की नावामध्येच सगळं आहे. प्रत्येकाला धावसंख्या झाली 14. बोललो मगाशी मी मगाशी म्हणालो 1 सेकंद अगोदर 14 धावसंख्या. षटक संपते. षटक किती दुसरं संपलं पहिलं. षटक संपते. पहिलं धावसंख्या 14. गडी बाद आहे 1. नितीन पाटील येतोय नवीन गोलंदाज. भगवान पाटील जॉईन होत आहेत. मागच्याच हप्त्यामध्ये एक न्यूज आली होती टाइम्स ऑफ इंडियाला
की सोशल मीडियापासून लहान मुलांचं भयंकर फिजिकली लॉस झालेलं आहे, मेंटली लॉस झाला आहे. आणि जगातला पहिला देश आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलियानं मान्य केलं. ह्या 1 जानेवारीपासून तो कायदा बनवला गेला. नितीन चेंडू लेग स्टंपच्या जास्त बाहेर होतोय, चेंडूला ग्लान्स करतोय, 1 धाव पूर्ण होते. कदाचित दुसरी धाव घेतली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि 2 धाव धावसंख्या पुढे सरकते. नाही बाद आहे, सॉरी बाद होतोय. जावं लक्ष ठेवा तिकडे मॅच कडे. कोण बाद झाला? सचिन बाद होते. वेगळे लाव. वर्ल्ड बघते नाही ना भगवान पाटील प्लीज. अख्खं जग बघते काय तांबडं ना काय आहे, थोडं चेंज करा संगीतामध्ये. काय चाललंय? भरत राऊत भरपूर गाणी ऐका अशी. तुम्ही जगाच्या नकाशावर कॉमेंट्री करता, लक्षात घ्या. अशोक पाटीलचं पण आपल्याला ऐकायला पाहिजे नक्कीच, कारण मुरलेले समालोचक आहेत. राहतला नाहीत आता. 1990 ला जेव्हा म्हात्रेने सुरुवात केली आमच्या सोबत होते. कॉमेंट्री जगामध्ये पाहिले जाते. हो नक्कीच मान ठेवायला पाहिजे आपल्या समालोचकांचा. ज्येष्ठ समालोचक आहेत ते आपल्या परिसरातील आणि अभ्यासू आहेत आणि खास करून उमेरमान गावचे जावई आहेत. धावसंख्या 15 2 बाद. भगवानजी पाटील मला जॉईन होतात. आम्ही भरपूर वर्ष कॉमेंट्री केलेली आहे. जेव्हा मास्टर सुरू झालं तेव्हा भगवान पाटील आपण भरपूर वर्ष कॉमेंट्री केली आणि नक्कीच तो आज वृक्ष झाला मोठा. यावेळेस चेंडूला कट करतोय सचिन आहे तिकडे. सचिन पाटील. मागचा सामना जो झाला अगोदर सेकंड मॅच मुर्दा आणि दहीसरमध्ये, नाही तो मालवणीच्या अगोदर झाला तो दहीसर आणि मुर्दामध्ये खूप छान सामना झाला, छान मॅच झाली. असं वाटलं त्या वेळेला दहीसर जिंकतोय, एका वेळेला मुर्दा जिंकतोय, दहीसर जिंकतोय, मुर्दा जिंकतोय. नो फिक्सिंग नो मिक्सिंग नाही. खरंच छान सामना झाला. ओ गुड शॉट नाही आणि बाद. भगवान पाटील डीजे प्लीज. भगवान पाटील जेव्हा 89-90 ला जेव्हा रोपं लावलं, सहयोग सेवा मित्रांचा मोठा हातखंड होता, त्याच्यात नक्कीच मोठा भार होता. तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढं मोठं वृक्ष, एवढं मोठं झाड एवढं महाराष्ट्रामध्ये पसरेल ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. आज 40+ माझे मित्र शिर्के काल आलेले आहे माझ्या मागच्या महिन्यात, राजू शिर्के. हो आपल्या चालीवरची. ते म्हणाले की कॅरेबियन मध्ये 40+ मॅच खेळली जाईल त्याच्या पुढे. हो नक्कीच होणार, कारण वाटलं होतं फक्त एक जुने खेळाडू जे रिटायर झालेले आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम सहयोग मित्रमंडळ आणि विनोद म्हात्रे यांनी एक प्रयोग होता. आमची संकल्पना होती, प्रयोग होती, त्याला तुम्ही साथ दिली. तुम्ही मधुभाऊ आणि बालसुब्रमण्यम निस्वार्थीपणे. तेव्हा नो पैसा न जेवण सगळ्यांना असायचं आणि जवळ 60 पार केलेले ज्यांना नातवंड झालेली होती ते खेळाडू त्यावेळेला खेळत होते आमच्या खार्टनमध्ये. त्यावेळेला ज्या स्पर्धा व्हायच्या एवढा आनंद असायचा का बोलू नका. अप्रतिम म्हणजे आनंद लुटला गेला. नक्कीच पहिला फायनल मारुती मोरवा संघानं, त्यानंतर एकसर संघानं, मग राई संघ, दहीसर संघ, असे सगळे तुल्यबल्य संघ नंतर घडत गेले. आणि सुरुवातीपासून होता राई मुर्दा मोरवा दहीसर आणि गोडदेव आणि नवघर. आपले 2 खेळाडू गेलेले आहेत तिकडे, जशा भाऊ आणि आपला चंद्या, ज्यांचं खरोखर आपले भगवान पाटील आहेत जुने खेळाडू, सुधा भाऊ. सुंदर टीम होती त्यांची, तुमचीही. आमचं जेम्स बॉन्ड, तुमचं जय धारावी जेम्स बॉन्ड होती, अजूनही जेम्स बॉन्ड आहे. धावसंख्या 17 3 गडी बाद. जेम्स बॉन्ड मध्ये दत्ता मामा जो लेग स्पिन करायचे, दत्ता मामा स्पिन करायचे. त्यानंतर हरेश्वर म्हात्रे, त्यानंतर दत्ता मामा, हरेश्वर राऊत. अप्रतिम 17 धावसंख्या बोललो मी आता. आणि रघुनाथ राऊत अप्रतिम. काय संघ होता म्हणजे मला आठवते, मला इन्व्हिटेशन आलं होतं हरेश्वर कडनं. किती वर्षाचे होते तुम्ही त्यावेळेला? तेव्हा मला वाटतं 22-23 वर्षाचा असेल मी नक्कीच. मला आठवतंय भगवान पाटील. धावसंख्या झालेली 18 3 गडी बाद. सामना सुरू आहे. जुने आठवडे पण नंतर षटक संपल्यानंतर काढूया. दहीसर वर्सेस उमेळमान. वसईमधला टॉपचा संघ आहे. मारण्याचा प्रयत्न करताय, चेंडू खाली राहतोय, चेंडू निर्धाव जातोय. मला वाटतं 35 वयोगटातील हा खेळाडू आहे जो दुसरं षटक हाताळतोय.
सगळ्यांना समान संधी देण्यात नियमात बदल करण्यात आलेला आहे अशोक पाटील. नक्कीच चांगले नियम आहेत. पण नियम सगळे तुम्ही नियमपेक्षा जी नाही गरमावाडी भगवान पाटील तुम्ही सचिव आहात. नियम सगळे तुम्हाला मला मान्य आहे. सगळे तुमच्या मोठ्या मिटिंग होतात. मिटिंगला काजू बदाम खाता तुम्ही. पदरने आणतो ना. प्लीज प्लीज मी कुणाच्या ऐका मी काय म्हणतो मी विषयाकडे वळू नका. सगळे नियमाचं पुस्तक दिल्यानंतर मग मैदानामध्ये एखादा बॉल एखाद्या निर्णयाला तुम्ही जो आर्ग्युमेंट करता मग नियम तुम्ही वाचलेत. नाही मी कुठनाच्या हा विषयच नाही काढला. मी तुम्ही सगळं एन्जॉय करता. नियमाचं पुस्तक देता. चेंडू निर्धाव गेलेला आहे तिकडे. मग एखादा नियम जेव्हा पंचांचा किंवा तिथे होतो तेव्हा ऍक्सेप्ट करायला पण शिका. हो नक्कीच मोठं पण असायला पाहिजे. ते होत राहील कारण आपले आगरी कवळे आहेत ना ते थोडे सुधरत नाही ना. जातीवर आणि खादीवर सुधरत नाही असं नाही. असा शब्द नाहीये. परत थोडंसं परिपक्वता आणा. थोडीशी परिपक्वता या. मॅच खेळता तुम्ही संघासाठी आहात गावासाठी खेळताय. मात्र कमिटीलाही मान द्या. कमिटीला मान द्या. धावसंख्या 18 3 गडी बाद. जतीन पाटील येतोय. यतीन पाटील येतोय. मागच्या सामन्याचा मुर्दाच्या आगेन जो खेळला मनोज शेलार यांना 200 रुपये जॅक्सन यांच्याकडून आलेले आहेत. कोण आहे भाऊ मनोज शेलार? यस तुमच्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. गुगल पे करतो. रात्री काय ते करा. ठीक. भगवान पाटील खूप अनुभव आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या पार पडलेत. राईचे सहयोग सेवा मित्रांना पण ओळखतोय. गाव पंचायतमध्ये अध्यक्ष होते. सगळ्या गोष्टी आहेत पार पाडत आहेत आणि नक्कीच खूप मोठी जबाबदारी आहे. यावेळेस चेंडू रायसिंग होते. बघायचंय डिक्लेअर झोनमध्ये संकेत माझे मित्र जस्ट काही वर्ष अगोदरपासून मी ओळखतो संकेतला. खूप छान कॉमेंट्री असते. दुसरी गोष्ट म्हणजे आता ते जसा मनीष पाटील भाईंदरमध्ये नसतो कॉमेंट्रीसाठी तसा संकेत पण नसतो. आउट ऑफ भाईंदर असतात मोस्टली. सो व्हेरी गुड. हे आपल्या समाजाचं आणि आपल्या तिन्ही गावांचं भाग्य आहे. नक्कीच मनीषचं माझं फेसबुकवर असतं बोलणं किंवा व्हॉट्सअपवर. मनीष खूप लांबच्या टूर करतो. पाहिजेच ना कोणीतरी आपल्या समाजातून पुढे जायलाच हवा. अशोक पाटील तुम्हाला बँकेतून वेळ नाही. रिटायर कधी होणार तुम्ही? वेळ अजून. यावेळेस चेंडूला ऑफ साईडला बघायचंय. चौकार गुलाबी साडी. तू नाच तुला अप्रतिम. विनोद किनीची मी मॅच पाहिली ती मग मला वारंवार बोलावं असं वाटतं. क्रॉसच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला हेमंतशाने टुर्नामेंट ठेवली होती आणि विनोद किनी कोचिंग स्वतः करतो. स्वतः एक चांगला कोच आहे. आणि वसई कला क्रीडा महोत्सवामध्ये उमरमान गावातील बरेच खेळाडू असतात. डॉट चेंडू प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. षटक तिसरं मार्गस्थ आहे. धावसंख्या झाले 23-25. यस नक्कीच यूट्यूब लाईव्ह धन्यवाद. मला वाटतं स्पोर्ट्स फॅमिली धन्यवाद तुमचं मनापासून आभार. कधीतरी कॅमेरा आमच्यावरती पण फिरवत जा बरं वाटेल. ऋषी यावेळेला फक्त उंच फटका. मुकेश गावण फक्त पाहण्याचं काम करतायत. अशोक पाटील बघायचं आहे. धावसंख्या षटक किती सुरू बरोबर शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील बघायचं आहे. भगवान पाटील धावसंख्या जर पाहिली 25च आहे. अजून 26 आहे. धावसंख्या अजून पुढे सरकायला पाहिजे की थोडीशी. मुकेश पाटील आहे तिकडे. धावसंख्या 40 पार नक्कीच जाणार आहे. अच्छा मुकेश पाटील मोठे फटके बघायला मिळतील कारण रायगड संघामधून मुकेश पाटील सध्या खेळत आहेत. अच्छा उस्मान पटेल यांच्यासोबत ते खेळतात क्रिकेट. व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. कट होतोय चेंडू. 1 धाव मिळते. 27 धावसंख्या पुढे सरकते 27. भगवान पाटील त्यावेळेस जर लाईव्ह टेलिकास्ट जेव्हा मास्टर सुरू झालं शक्य तेव्हा काही असते या गोष्टी तर अजून मजा आली असती. 2000 सालानंतर ते लाईव्ह वगैरे सगळं चालू झालं. तुम्हाला काही गोष्टी तुमच्या वेळेप्रमाणेच मिळतात की आता असं शेवटी आहे कारण जगामध्ये असे काही देश आहेत जे ऑलिम्पिकला उतरतात
त्या देशाकडे एक एक विमान आहे फक्त. अजून एवढे म्हणजे गरीब किंवा परिस्थितीने असे देश आहेत, मात्र ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळून जातात. तर असे काही देश आहेत की तसं त्या असं मी म्हणेन की 89-90ला आपण मास्टर सुरू केलं तर आपल्याकडे यूट्यूब नव्हता. तो एक भाग आहे, तो एक पार्ट होता आहे बेल्टचा. मात्र आता या क्षणाला तुम्ही प्रत्येक गोष्ट टिपली जातात. धावसंख्या झालेली आहे 28. 3 षटकं संपलेल्या धावसंख्या आहे ती 28. यस 27. आपल्यापर्यंत नक्कीच कॅमेरा आलेला आहे. धन्यवाद ऋषी, तुझं मनापासून आभार व्यक्त करतोय. उमेलमान वर्ष दैसर, क्या बात आहे. 27. ओके, 3 गडी बाद. गोलंदाज मोठा बबन आहे तिकडे. शेवटचं षटक, 4थं षटक. काल राई संघ फायनल मध्ये दाखल झालेला. अभिनंदन आहे राई संघाचं. खुश आहात, बहुत खुश आहात. संकेत फटा घेऊन आलाय. संकेत खेळणार आहे आज. यावेळेला मात्र जास्त बाहेर वळतो. अशोक राऊत बाह्या फैलतायत आणि त्यावेळेला दिलीप भट, तुम्ही आणि दिलीप भट आमच्या हिरोला कोणी म्हणजे नाकारू शकत नाही. नक्कीच पंच, समालोचन सगळं काही आणि खेळाडू, क्या बात आहे. त्याच्याकडे जी चपलता होती, वळवळ दिलीप नागाची कोणाकडे नाहीये. खरंच खरी गोष्ट आहे. तुझं धन्यवाद. चांगलं जेवण केलं आहे. मोहन यांच्या पत्नी येत आहेत, आप्पा यांच्या मातोश्री. धन्यवाद आहे तुझं, थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद. चेंडू 2 धावा. 2 धावा संख्या पुढे सरकते ते 30. बबन हे सुद्धा पहिल्यापासून खेळतायत. बबन, सूर्यकांत म्हात्रे, बबन, सोनार सगळे मंडळी होते तिकडे. जगन ठाकूर क्या बात आहे. दैसर संघ, रमाकांत पाटील. यावेळेला मात्र उंच फटका आणि हा षटकार. षटकार 500 रुपये गण्याला. 500 रुपये. $500 मिळतं कव, दिवस सुट्टे कव. एका हातात पकडला तर 1000 रुपये. नितीन माछी, धन्यवाद मित्रा तुझं, खरोखर अप्रतिम पारितोषिक लावलेलं आहे. खेळतात त्यांनाही आणि न खेळतात त्यालाही. अशा पद्धती कालपासून लावलेल्या पारितोषिकांना. क्रिकेटचं शौकीन आहेत ते, क्रिकेटचे लवर्स आहेत. निस्वार्थ प्रेम आहे क्रिकेटवरती त्यांचं. यावेळेला उंच फटका, झेल की पुढे आत पडेल नाही. उमेदमान संघाची धावसंख्या होते 38. षटक शेवटचं सुरू आहे. धावसंख्या 38, गडी बाद झाले 30. काल 40 धावा जास्त वाटत होत्या, आजही 40 धावा जास्त. आजचं समीकरण जर काय हवामानाचा जर अंदाज कालचा नाही आजचा पाहिला, झेंड्याकडे बघायचं आपल्या मंदिराच्या. हा थोडा सारखाच आहे. मात्र आज थोडी थंड हवा आहे जास्त. काल थोडी एवढी थंड नव्हती दुपारची. या वेळेला या सत्रामध्ये चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र चेंडू बघायचं बॅटला लागला काय पॅडला लागला ते बॅट आहे घोषित होतोय. बॅटला लागतोय. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते ती 38. 39. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सचिन पाटील, जरा तो कलर कुठे लावायला जाता आम्हाला तो सांगा जरा. आम्हालाही तो लावायचा आहे केसाला. कारण जेव्हा आगरी आणि कोळी कलर लावतात ना तेव्हा जाम भारी वाटतं. 39. मांजा आलेला आहे. त्याला मांजा, त्याचा ज्याचा मांजा आहे ना त्याला मांजामध्ये गुंडाळा आणि मैदानात लोळवा त्याला. भरतराव, तुम्ही काल समालोचन करत होता. मी जर असतो ना माझं स्टेटमेंट वेगळं असतं, तुम्हाला सांगतो मी. भरतराव खूप खुश आहेत. पहिला सांगितलं की लालाजी पोर आहेत म्हणून आम्ही गप्पच बसलो. लालाची मुलं आहेत. बबन त्यावेळेला पुन्हा एकदा उंच फटका आणि अप्रतिम झेल. क्या बात आहे. कोण खेळाडू तिकडे? यतीन मिलिंद भगत, आमचे मित्र मिलिंद भगत. वेल डन मित्रा. अप्रतिम झेल, क्या बात आहे. डीजे
बात है. आज युक्त हे कुठला आयटम आहे हो? कुठल्या अँगलने सगळे आयटम सारखेच वाटतात. स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह टेलिकास्ट पाहताय आपण सर्वांचं मी माझ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत करतो. जे संकेत पाटील सॉरी हा, फक्त 10 मिनिटांसाठी आम्ही आहोत, बाकी नंतर तुम्हीच. जे लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्या सर्वांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय नवीन वर्षामध्ये. यांच्यासाठी 200 रुपये उमेळ मानून आले आहेत. विचार करा, दुबईहून पैसे आल्यासारखे वाटतात. पुढचा चेंडू शेवटचा असेल कदाचित. यावेळेला मात्र बघूया काय घडतंय काय बिघडतंय. षटक संपते. चौथ्या धाव संख्या आहे ती 39 आणि 40 धावांचं आव्हान दहिसर संघाला. धन्यवाद. समालोचनाची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार अशोक पाटील. बरंच काही बोलायचं आहे. तत्पूर्वी तुमच्या माहितीची सांगतो, आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत ही 5वी स्पर्धा आहे आणि अध्यक्ष कमलेश म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रकाश ठाकूर, मी स्वतः भगवान पाटील, सचिव आणि खजिनदार महेश मांगेला आणि सहसचिव कैलास म्हात्रे आणि उपखजिनदार जगदीश घरत, आम्ही असे 7 जण आणि आमची मंडळी डॉसन रॉड्रिक्स, प्रभाकर म्हात्रे आणि बाबूभाई असे सगळे कार्यकारी सदस्य. या सर्वांच्या वतीने या स्पर्धेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुमच्या वतीने आणि आमच्या वतीने. धन्यवाद. धन्यवाद भगवान पाटील. धन्यवाद. सगळं पाठ आहे. चाळीस धावांचं लक्ष दिलं आहे. ते 4 षटकामध्ये सरासरी 10 धावा प्रति षटकामागे पाहिजेत. थर्ड सीझन चालू होते. 4 वाजतायत बरोबर. बघायचे आज या सामन्यामध्ये कुठला संघ जिंकतोय. मात्र लाईव्ह टेलिकास्ट पाहताय आपण फर्स्ट इनिंगचा. जे प्रत्यक्ष सामना पाहतायत मैदानामध्ये आणि जे आपल्या घरी बसून मॅच बघतायत त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स फॅमिली. आपला पैसा कव्हर जमाय काय माझ्याकडे नाही, कोणाकडे माहित नाही. पैसे देत नाही तिथं त्यांच्याकडे. त्याला पैसे किती? अरे पैसे विचार त्याला किती आहेत ते. 1000 गेले 1000 गेले 1000. अजून 2 घे ना दादा. अलाउन्स करा. काय अलाउन्स करू? बोल ना बाबा. नितीन माची ड्रायव्हर कुठे रे? नितीन माची 60 बार. काय बाबा? नितीन माची 60 बार कॅच पकडले. 2 असते 500, 1 असते 1000. दोन्ही हाताने पकडला तर 500 रुपये. गणेश म्हात्रे उमेदवार. गणेश म्हात्रे उमेळमान. 2 हातात जर झेल पकडला तर 500 रुपये गणेश माची. 1 हातात झेल पकडला तर 1000 रुपये. नितीन माची. सॉरी नितीन माची. भगवान पालीशी संपर्क साधायचा. बोललो बाबा. गणेश म्हात्रे नितीन बघा. गणेश माची, गणेश म्हात्रे, नितीन माची यांना बक्षीस झालेलं आहे यांच्याकडनं. सामना सुरू करायचा लगेच. दैसा संघाला विनंती करतोय नंदकुमार पाटील ओपनर बॅट्समन पाठवायचे आहेत. चाळीस धावांचे लक्ष 4 षटकामध्ये पूर्ण करायचे. मुर्दा स्पोर्ट्स जयदारावी मुर्दा मास्टरच्या ही स्पर्धा आयोजित करतोय. काल आणि आज या स्पर्धेचा सांगता सोहळा पार पाडणार आहे. माझ्या मुर्दा गावातील तमाम दानशूर व्यक्तींचा, ज्येष्ठ नागरिकांचा मी आभार मानतोय. माझ्या कॉमेंट बॉक्सकडनं मी संकेत पाटील, भरत राऊत, हेमो पाटील, आमच्या स्कोररकडनं रत्नेशकडनं, आमचे दुसरे स्कोर यांच्याकडनं फार फार आभार मानतोय. कारण शेवटी सहकार्य आणि सहाय्य या 2 गोष्टीशिवाय कुठलाही कार्यक्रम, कुठलीही स्पर्धा म्हणा यशस्वी होत नाही. प्रत्यक्षरित्या तुम्ही कुठल्या पद्धतीने सहकार्य करताय. मात्र हा गुड डे पाहिजे. सहकार्य करा तर तुम्ही त्या कार्यक्रमाला ची शोभा. मात्र एक नंतरचा पार्ट येतो तो आयोजकांवर येतो. आयोजन मॅनेजमेंट हे तितकं महत्त्वाचं असतं. मॅनेजमेंट सुद्धा चांगली असायला पाहिजे आणि ती मुर्द्यामध्ये प्रश्न येत नाहीत. मुर्दा त्या बाबतीत अग्रेसर आहे. मुर्दावरती त्याबाबत क्वालिटी मेंटेन करतं.
मग तर याच्या पुढचा सामना धावतो नायकोतील वसई मुंबईमधील प्रख्यात समालोचक भरत राऊत ज्यांना पुढची 35 वर्ष कराराबद्ध केले मास्टर असोसिएशन महाराष्ट्राच्या. तर मी रजा घेतोय. सॉरी गाईज, थोडंसं क्रिकेटच्या व्यतिरिक्त सुद्धा बोलणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जेव्हा एखाद्या समालोचन करता एक तर तुमचं समतोल बोलणं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे निव्वळ क्रिकेट नाही आहे, समाजही महत्त्वाचं आहे. तर मी सर्वांचे आभार मानतोय आणि त्याचबरोबर रजा घेतोय आणि माझा माईक सुपूर्द करतोय भरत राऊत यांच्याकडे आणि संकेतकडे. धन्यवाद. ₹500 ₹500 बाबा कोणाचे ते कॅच पकडायची कॅच पकड. सहा 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 स्वतः मुकेश पाटील या ठिकाणी म्हणतो हा षटकार आहे. खरोखरच मानना पडेगा सच्चाई. 40+ क्रिकेट मध्ये तुम्हाला हे खरं क्रिकेट पाहायला मिळू शकेल. काय फटका काय एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलं आणि हा खरोखरच मित्रांनो सांगावयास नक्कीच आवडेल की त्यानंतर मात्र राई या गावातून जर दुसऱ्या गावात क्रिकेट खेळलं गेलं 40+चं तर तो गाव म्हणजे दहिसरचा गाव. 1993 रोजी दहिसरच्या त्या मैदानावर पहिलं 40+ क्रिकेट स्पर्धा ही खेळवली गेली. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून ते स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं आणि आज तो दहिसरचा संघ आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसतोय. नंदू पाटील भरपूर इतिहास या खेळाडूच्या नावावर आहे. 2 अर्धशतकं खेळी 40+ क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावर आहेत. कट केलं गेलं डी झोन आहे त्या ठिकाणी 2 धावा आहेत. 2 धावा नक्कीच नंदूला मिळतील. धावा संख्या झाली आहे 2च्या साह्यानं ती म्हणजे 9. रिप्ले आपण पाहू शकाल कशा प्रकारे तो फटका खेचला गेला होता आणि ते एफर्ट तुम्ही पाहू शकाल. मयूर क्लास एफर्ट. मात्र तू त्यांनी उंच उडी मारली होती मयूरनं, त्यावेळेस कदाचित पंकज हातातून चेंडू त्यांनी सोडला असता तर कुठेतरी मात्र षटकार थांबू शकला असता. मात्र तो हातामध्ये त्यांनी कॅच अतिशय सुंदर पकडला, मात्र त्याचा जो पाय आहे तो बाउंड्री लाईन वर मात्र टच झाला. नितीन माची यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. नितीन माची यांचं खरोखरच त्याने प्रेक्षकांना देखील पारितोषिक लावलेत. या ठिकाणी भरपूर प्रेक्षक आलेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी. त्याच्यामध्ये नितीन माचीचं मी खास करून कौतुक करेल की त्यांनी चांगल्या प्रकारे पारितोषिक प्रेक्षकांसाठी लावले आहेत. ऑन साईडला यावेळेस ड्राईव्ह केलं गेलं, 1 धाव नक्कीच मिळेल. डी झोन मध्ये जाते का चेंडू? 1 की 2 पंच? अशोक राऊत सर 2 ना? 2 ओके. आणि नितीन माची लाला माची म्हणतात की माझे भाचे आहेत. धावसंख्या झाली आहे ती 11. दहिसर वर्सेस आपण पाहतात उमेळमान आणि या उमेळमानच्या विषयी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती. मुर्धा स्पर्धा आणि जवळपास सलग 3 वर्ष ही स्पर्धा जिंकणारा हा एकमेव संघ. सलग 3 वर्ष मुर्धाची स्पर्धा सलग 3 वर्ष ही उमेळमान टीमनं जिंकली होती, लक्षात ठेवा. ऑफ ड्राईव्ह केलं गेलं, डीप मध्ये प्रोडक्शन ऑफ फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूवर येतो, चेंडू उचलतो, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. धावा संख्या झाली ती म्हणजेच 12. पंकज धन्यवाद तुझा मित्र पंकज पाटील आमच्या सोबत आहेत गुणलेखन करण्यासाठी. मॅन फ्रॉम उमेळमान त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतोय. पहिलं षटक संपले, धावसंख्या 12. 4 ओव्हरची मॅच. नंदू पाटील या खेळाडूला आपण पाहतोय अनेक विक्रम नंदू पाटील यांच्या नावावर आहेत. 40+ क्रिकेटमध्ये 2 अर्धशतक खेळी,
मात्र आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिलं अर्धशतक एकसरच्या नगरीवर खास करून नंदू पाटीलने झलकावलं होतं, हे विसरता कामा नाहीये. टाइम शीट मधील एक वर रेकॉर्ड त्याने केला होता, तो म्हणजे 400 धावांचा. त्यानंतर अनेक पारितोषिक हे नंदू पाटीलनं पटकावले आहेत. मालिकावीर पुरस्कार जवळपास म्हणायचं गेलं तर विनोद कांबळी यांनी देखील त्यांच्या खेळीवर प्रसन्न होऊन मी तर म्हणेल त्यांना देखील त्यांच्या हातातील मनगटी घड्याळ विनोद कांबळे सरांनी त्यांना काढून दिलं होतं, हे विसरता कामा नाहीये. सुनील गावस्कर सरांनी देखील एक चांदीची बॅट, छोटीशी चांदीची बॅट गिफ्ट म्हणून नंदू पाटील यांना दिली होती. असे मोठे खेळाडू आहेत, लक्षात ठेवा. खूप मोठे नाव आहे दैसर गौरव. या पुरस्कारानं नंदू पाटील यांना सन्मानित केलं गेलं आहे. खूप मोठी व्यक्ती आहे, हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये असताना देखील मी म्हणेल आपल्या समाजातील किंवा इतर समाजातील कुठल्याही लोकांना त्यांच्याकडे जर मदत हवी असेल तर नक्कीच त्यांच्याकडे मदत मागा. ही अशी व्यक्ती आहे, कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी लगेचच मदत करते. अनेक व्यक्तींना त्यांनी चांगल्या प्रकारे मदत त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये औषध उपचार करण्यासाठी केली आहे. एक मोठी व्यक्तिरेखा आहे नंदू पाटील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12. एक प्रसंग सांगावायचा नक्कीच वाटेल. आज आपण क्रिकेटची स्पर्धा खेळतोय. संकेत, आमच्या गावातील एका व्यक्तीला कॅन्सर होता आणि त्याची परिस्थिती नव्हती की तो त्या कॅन्सरवर जवळपास 10 ते 12 लाख रुपये खर्च करू शकेल. मात्र या व्यक्तीनं त्यांच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीवर मोफत उपचार केले होते. तब्बल 10 ते 12 लाखाचा तो खर्च मोफत केला गेला होता. त्यामुळे या व्यक्तीची खूप माझ्या मनामध्ये दिसत आहे. खूप मोठं कार्य, खूप मोठं काम या व्यक्तीने केलं आहे. माणूस म्हणून देखील जबरदस्त व्यक्ती आहे नंदू पाटील. ऑफसाईडला चेंडूला कट केलं गेलं, एकदा इथे मिळेल. फक्त क्रिकेटर म्हणून पाहू नका मित्रांनो. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13. मिलिंद भगत आहेत, मिलिंद पाटील आहेत, राजेश पाटील भारतीय रेल्वे सांस्कृतिक विभाग सांभाळत आहेत, ते देखील या ठिकाणी आलेत. दैसर टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर 1993 पासून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ जो दैसरचं मंडळ आहे तेच 40+ क्रिकेट आयोजित करतात आणि आतापर्यंत देखील मला वाटतं राजेश तेच मंडळ आयोजित करते स्पर्धा. विचार करा, ही परंपरा 1993 पासून सुरू आहे. ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. प्रयत्न केला होता नागेशनं झेलच्या खाली पोहोचण्याचा, मात्र भरपूर लांब होता. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या झाली ती 15. मुर्दा मास्टर्स आयोजित ही आपण स्पर्धा पाहतोय. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामॅन जे आहेत, ज्यावेळेस षटक संपेल त्यावेळेस नक्कीच जो आपला कॅमेरा आहे तो प्रेक्षकांच्या दिशेने आपण मारला तर भरपूर बरं होईल. प्रेक्षक देखील दिसायला हवेत. अरे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि खास करून भोईर स्टँड जो आपण पाहू शकता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, त्या स्टँडच्या विषयी देखील चर्चा केली जाईल. कारण त्या स्टँडमध्ये सहजासहजी कोणाला एंट्री नव्हती. जिथे आधार कार्ड त्या स्टँडमध्ये चेक केलं जात होतं, आधार कार्ड स्कॅन होईल त्यालाच त्या भोईर स्टँडमध्ये एंट्री होती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन त्या ठिकाणी खराब पाहायला मिळते. अशोक राऊत पंच आहेत, वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या झाली ती 16. पाहू शकाल तुम्ही प्रेक्षकांची गर्दी, किती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो. अनेक गावातील राईचे प्रेक्षक पाहायला मिळतात, मोरब्याचे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत, मुर्ध्याचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी. अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेच्या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील मित्रांनो ही 4थी स्पर्धा सुरू आहे. यानंतर आपला प्रवास असेल तो थेट दमन येत्या 10, 11 आणि 12 जानेवारी. चलो दमन. 3 दिवस ती स्पर्धा आपण खेळणार आहोत. 2 स्पर्धा त्या 3 दिवसांमध्ये पूर्ण केल्या जातील. धावा झाल्यात त्या 16, 16. ज्यावेळेस ऑन साइडला आहे, प्रयत्न करतो चेंडूला अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक नागेश. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. 2 धावा. धावा झाल्या त्या 18. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. नवीन नियम जो आणण्यात आला आहे अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून की 4 षटकांमध्ये 35चा गोलंदाजी करू शकतोय. त्याच्यामुळे आपण या गोलंदाजाला पाहतोय. अबाव 35चा 35 वयोगटातील गोलंदाज आहे मयूर. शॉर्ट बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅटचा टो लागतोय. चेंडू मात्र
डिक्लेरेशन झोन मध्ये लेग स्टॉप रिझन मध्ये निघून जातोय. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. ज्याप्रमाणे आपण मॅच पाहिली, इथून बक्षीस म्हणजे जो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल तो मात्र बक्षीस पात्र राहील. संघ जिंकलात तर मात्र तुम्हाला या ठिकाणी एक पारितोषिक नक्कीच लागू होईल. आणि ही संकल्पना देखील आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनेच आणली आहे, लक्षात ठेवा. कारण सेमीफायनल पर्यंत मेहनत केल्यानंतर जो संघ सेमीफायनल मधून पराभूत होतोय त्या संघाला काहीही मिळत नाहीये. त्यामुळे मात्र आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं असा निर्णय घेतला की तुम्ही जे सन्मान चिन्ह देतात, ते मंडळाचे पदाधिकारी असू द्या किंवा इतर लोक असू द्या, तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही सन्मान चिन्ह देऊ नका. त्याच्या बदल्यात तुम्ही 2 ट्रॉफी आणखीन वाढवा, जेणेकरून सेमीफायनलमध्ये जे संघ 2 पराभूत होतील त्यांना त्या ट्रॉफ्या जातील. खूप चांगली संकल्पना मंडळाची या ठिकाणी. पुन्हा एकदा ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न करतोय, मिड विकेट क्षेत्रामध्ये जेपी चेंडूला फील्ड करतोय, स्ट्राइक एंडला थ्रो, 2 धावा. गुड रनिंग, खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच दैसर या टीमच्या बिनबाद 21 धावा. प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय, यंग क्रिकेट वुमेनचं तुम्हाला पाहायला मिळतंय. स्टार्ट स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. पहा कशा प्रकारे चेंडू टाकायला हवा असे वुमेनचे ते गोलंदाज सांगतायत. युगान सांगतोय की अशा प्रकारे गोलंदाजी व्हायला हवी. संतोष पंडित देखील सांगतोय अशा प्रकारे गोलंदाजी व्हायला हवी. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता युगांत आणि संतोषला की ते सांगतायत आपल्या टीमला तुम्हाला कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी. हे युगांत आणि संतोष आहेत, स्क्रीनवर दिसत आहेत. प्रकाश देखील स्क्रीनवर दिसतोय. हे उमेळमानचे प्रेक्षक आहेत, हे उमेळमानचे सपोर्टर आहेत. पहा किती मोठ्या प्रमाणात उमेळमानचे प्रेक्षक आलेले आहेत. वैष्णव वडापाव देखील तुम्हाला दिसतोय. थँक्यू स्पोर्ट्स फॅमिली. भोईर परिवार आहे तिकडे देखील कॅमेरा राहील तर बरं होईल. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12-19 गरज आहे जिंकण्यासाठी उमेळमान मास्टर संघ आपल्या दैसर मास्टर संघाला. नक्कीच फोन येत त्यांना कान आपल्या मॅच कडे ठेवा. बाकी हातात काय आहे ते महत्वाचं नाही. विजय मात्रे लक्षात घ्या, वारंवार बोललं जातं इकडे. यावेळेला मात्र कार्पेट ड्राईव्ह आहे, चेंडू हातात येईल, थ्रो दिला जाईपर्यंत 1 धाव. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 22 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू मध्ये 18 धावा या करायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. मुर्धा प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे. साऊजा वेलकम. खतरनाक दिवाळी आयोजित मुर्धा प्रीमियर लीग दिनांक 8 शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी अशी 2 दिवस मुर्धा प्रीमियर लीग आपण पाहू शकाल. पर्व 6वे. मॅचच्या दिशेने जाऊया. मुकेश गोलंदाजी ट्रॅकवर. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली त्या ठिकाणी मात्र नक्कीच पंच म्हणतायत की नॉट आउट. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. एका धावेमध्ये भर. धावसंख्या झाली आहे ती 23. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 10 आणि 10 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती 17. 10-17 किसको है खतरा. एका साईडला उमेळमान, एका साईडला आपण पाहतोय दैसर. 2 स्टार खेळाडू म्हणजे अनेक व्यावसायिक संघांच्या माध्यमातून क्रिकेट खेळणारे बघवत आहे. 2 स्टार खेळाडू आमने सामने. नक्कीच आपण खेळ पाहिलेला आहे. 10-17 यावेळेला मात्र कार्पेट ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू सचिन आहे तिकडे. 1च धाव. एका धावेने धाव संख्या होती ती 24. थोडासा हवेचा वेग देखील मंदावलाय भगवान दादा. आपण त्या मंदिरावरचा झेंडा जर पाहिला संत झालेला आहे. हो थोडासा हवेचा वेग थोडासा मंदावला. कालही त्या झेंड्याच्या हातात आमचा सामना होता. आजही सर्व सामने त्या झेंड्याच्या हातात आहे. कारण जे बॉल गेले नाही ना गोडदेव संघाचे त्याहून कळतंय की ते सगळं काही त्या देवाच्या किंवा झेंडाच्या हातात आहे. परत पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा.
पुन्हा एकदा ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, बाउंड्री लाईन वरून अक्षरशः भुल्या आला होता वेगाने चेंडूला फील्ड करण्यासाठी, चेंडू मात्र मिळत नाहीये, उशीर होतोय चेंडू उचलायला आणि या वेळेमध्ये 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. धावा झाल्या त्या म्हणजे 26, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 धावा करायच्या आहेत त्या 14. 8-14 मला वाटतं एकही खेळाडू अजूनही 0 दाखवतोय. 26 धावांची पार्टनरशिप, एकही विकेट नाहीये, एक बेनिफिट आहे नक्कीच. काय झालं या दोघांनी, एवढे धावतायत कळत नाहीये. मुर्दा संघाने अप्रतिम जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि एक म्हणजेच कॅप्टनशिप जी आहे ती मिलिंद पाटीलकडे आहे. 50 सर्व काही यावेळेला उंच फटका आहे, झेल की बघूया. नक्कीच हरीश सोडणार नाही आहे, भुलेश सोडणार नाही आहे. हरीशच्या यादी आपल्या आहेत म्हणून त्यांचा बंधू आहे. 6 सेम दिसत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. महत्वपूर्ण विकेट सेट बॅटर आणि एक चांगली पार्टनरशिप रंगली होती मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 26 धावेची आपण ही पार्टनरशिप पाहिली आणि ही पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये तुटली गेली. मिलिंद पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. पहिली विकेट दहिसर या टीमची. प्रथम पारितोषिक एक बकरा असेल, द्वितीय पारितोषिक 4 कोंबडे, अशा प्रकारचं एक पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. गावकप येतो. त्यानंतर मुर्धा प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी 2025. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. चेंडू शिल्लक आहेत ते 7 धावा करायच्या, 14 धावा करायच्या 14 म्हणजे एका चेंडूमध्ये 2 धावा असं देखील आपण म्हणू शकतोय. नंदू पाटील आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय मिलिंद भगत. 7-14 मुकेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्या ठिकाणी पाहतोय. शॉर्ट बॉल होता आणि इथे मात्र पंच मात्र इथे वाईट करार देत आहेत. या शॉर्ट बॉलला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र मिलिंद भगत यानं केला होता, मात्र पंच वाईट करार देत आहेत. अवांतर धाव इथे नोंदवली जाईल. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 27 निर्णय अंतिम राहील. 27 धावा. आता चेंडू शिल्लक आहे ते 7 धावा करायच्या आहेत त्या 13. 7 चेंडू 13 धावा. एका साईडला दहिसर तर एका साईडला आपण पाहतोय उमेळमान. परत राहू दे, यापुढची मीटिंग नक्कीच गाजणार आहे, लक्षात घ्या आणि आम्ही त्याला सामोरे जाणार आहोत. शॉर्ट बॉल आतमध्ये वळण घेणारा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल. एका धावसंख्येवर समाधान मानावं लागेल या दोन्ही खेळाडूंना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागत जात आहेत त्या 28 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12 धावा. विकेट देखील आपण चेक करूया. उमेदवार संघाच्या विकेट गेल्या होत्या 4 आणि दहिसर संघाची विकेट फक्त 1 गेली आहे. यस, 11 धावा केल्या तरी दहिसर संघ विजय होऊ शकेल, परंतु ते काय चाललेलं आहे ते येणारा काळ ठरवणार आहे, लक्षात घ्या. नवीन गोलंदाज येतात तुम्हाला वाटतं प्रशांत, ज्यांचा काल वाढदिवस होता. आम्हाला शुभेच्छा फक्त व्हॉट्सअपच्या द्वारे देता येणाऱ्या, कारण नंबर त्यांचा नव्हता आमच्याकडे. आज तुला डबल शुभेच्छा आमच्याकडून आणि गणेश कडून. चला मनोजराव, ठेवा ना तुमच्या भाषा, जरा आम्हाला बोलू दे आता. चला 6-12
6-12. ऑन साइडला यावेळेस एफर्ट अफलातून, क्या बात आहे. एफर्ट अफलातून लावलं गेलं. जीवाची आकांक्षा त्या ठिकाणी केली होती. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जवळ उभा होता मिस्टर सचिन पाटील. काय ती उडी मारली होती चेंडूला अडवण्यासाठी, मात्र इतकं सांगतोय. यस, आता मात्र चांगलं क्रिकेट. सिंगल खेळला गेला. नंदू पाटील यांच्याकडे स्ट्राईक देण्याचं काम मात्र मिलिंद भगत यानं केलं. एक धाव इथे पूर्ण केली गेली. चेंडू शिल्लक आहे ते 4 धावा करायच्या ते 5. या ठिकाणी तो कॅच जो पकडला गेला त्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. नितीन माची यांच्याकडून ते 500 रुपये आहेत. सगळी माणसं लालाची. रत्नेश 500 रुपये देऊन टाक त्याला. ओके, नक्कीच नितीन भाई, खरोखर धन्यवाद त्या मित्राचं. 500 गण्याला, 500 मला आणि 500 आता जो झेल पकडला त्याला. 4 चेंडू 5 धावांची गरज. विकेट पुन्हा एकदा मी क्लिअर करतोय. उमेदमान संघाच्या 3 विकेट आहेत, 4 विकेट आहेत आणि दैसर संघाची फक्त आणि फक्त 1 विकेट आहे. चेंडू शिल्लक आहे 4 धावा करायच्या आहेत त्या 5. पुढचं क्रिकेट सांगेल, पुढचं क्रिकेट सांगेल संकेत पाटील. असंच क्लायमॅट जर सगळीकडे असेल तर किती मजा येईल ना सामन्याला. बटा क्लायमॅट मुर्दा संघ, काय तुम्ही जे आयोजन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच रत्नाकर. सगळं जे दानशूर व्यक्ती ज्याने आजच्या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्यांचं. आता केसरी भाऊची माणसं उद्या सगळी येतील, आज फ्लाईटने निघालेले आहेत. काय नाही, सूर्यदेवताची कृपा आहे. सूर्यदेवता आशीर्वाद देतो मी म्हणेल स्पर्धेसाठी. ऑन साइडला नंदू पाटलांचा फटका संपला. गावदेवी माते की. या व्यक्तीची भेट फक्त क्रिकेटच्या मैदानावरच होत असते. खरोखरच जबरदस्त व्यक्ती आहे. नेहमी सदैव क्रिकेटसाठी सहकार्य करणारी ही व्यक्ती आहे. नवगडचं मैदान असू द्या, गोडदेव असू द्या किंवा मुर्धा असू द्या, या प्रत्येक स्पर्धांसाठी सहकार्य करणं हे नेहमी मी पाहिलेलं आहे आणि त्यांचं इथे आगमन झालंय. सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बसून घ्यायचं आहे. काय मॅच झाली, अप्रतिम मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत मॅचची रंगली होती, मात्र ऐन वेळेवर आलेला तो षटकार नंदू पाटील यांच्या बॅटमधून आणि या षटकारनं मात्र मॅच विन झाली. मॅच चालू असते त्याला कोणी फोन आला तर तुम्ही जाऊन कमेंट करा. मला ते विचारायचं बघून त्याला कोणी फोन केला. ही मॅच चालू असते ना, मला ते बघायला विचारायचं आहे. हॅलो बोल. मग दिला त्याला जो षटकार आता नंदू पाटीलने बॅट मधून मारला होता तो कॅच पकडला होता का कोणी?
कोणी कॅच पकडला? नाही पकडला म्हणतात. पकडला योगेश? पुन्हा एकदा या ठिकाणी नवीन जी पाटील यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. मीरा भाईंदर नगरीचे उद्योजक आहेत. अनेक वर्षापासून मुर्धा मास्टर्स या स्पर्धेला नेहमी सहकार्य करणारी ही व्यक्ती आहे. या व्यक्तींचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाईल मिस्टर नंदू पाटील. मॅन ऑफ द मॅच नंदू पाटीलला यायचं आहे. जाहीर केलं देऊन टाका. कॅचला 500 पण कॅच पकडलेलंच का? गणाला दिलं 500 रुपये. नाही असं यांनी कॅच पकडलं शेवटचं मला माहिती आहे, आता जो कॅच घेतला ना, 20 पैसे आपल्याला खाली येऊन ठेवलेला. तुला काय कसं केलंय? नितीन माची शेवटच्या चेंडूवर जो षटकार खेचला गेला होता तो कॅच खोजानं पकडला होता. तर ते 500 रुपये त्याला दिलेत. म्हणजे तुमचे जे आमच्याकडे जमा होते त्याच्यामधील 2000 रुपये. चला त्या टॉस करूया आपण. टॉस करूया. चला टॉस करूया आपण. सेमीफायनलचा मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. 2 चेंज करायचे आहेत. दैसर टीम कॅप्टन मिलिंद पाटील. 2 बदल करतायत आर के मोरवा. कुठले बदल करतायत? अनिल पाटील यांच्या जागेवर मेघनाथ येत आहेत. मेघनाथ मात्र येत आहेत. आणि नित्याच्या जागेवर चेतन. हे 2 बदल दैसर टीम आर के मोरवा टीमने केले. तुम्हाला बदल करायचे आहेत का तुमच्या टीम मध्ये? दैसर टीम कॅप्टन बदल करायचे आहेत का? नाही. ओके चला टॉस करूया आपण. राजेश पाटील आले. तर कोणता खेळाडू बसवताय आणि कोणता खेळाडू तुम्ही खेळवताय ते क्लिअर करा. टॉस करण्या अगोदर ते क्लिअर करा. गणेश बसतो, रमेश बसतोय, जमेश बसतोय. हॅलो बोल. नाही आईलाच नाही थोडं. आईलाच नाही तो. नाही नाही नाही. दैसरने देखील एक बदल केलाय. आर के मोरवा टीम कॅप्टन नरेश मात्रे. दैसर टीम देखील एक बदल करतोय. जमेश यांच्या जागेवर राजेश पाटील हे इन होत आहेत. चला आपण टॉसच्या दिशेने जाऊया. त्या ठिकाणी आहेत आमचे साथी समालोचक संकेतजी पाटील. चला टॉस बॉक्स तुमचं स्वागत आहे. आपण बघतोय दुसरा सेमीफायनलचा सामना. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे आताच विजयी झालेला दैसर मास्टरचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सकाळच्या सत्रात अफलातून कामगिरी करणारा संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे आर के मोरवाचा. सन्माननीय नवीन पाटील साहेब इथे आहेत, उद्योजक आहेत. या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचा सहकार्य जे आहे ते अफलातून राहिले. आणि आता यस कॉल कोण देते? चला टॉस होतो इकडे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. आणि निश्चितच ही स्पर्धा आता उत्तरार्धात आल्या आणि या स्पर्धेसाठी दिलेलं सहकार्य महत्त्वाचं. कॉल आहे